तर मित्रांनो कमेंट करा. साक्षीबाई आता रडायली आमची. रडू नका, मी आहे ना. हां आहे का नाही? हां कसा वाटला ब्लॉग कमेंट करा. साक्षीबाई झाली इमोशनल आमची. जाऊ द्या, तुला चांगलं वाटली ना. तर नमस्कार मित्रांनो, तर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल मी एक रील टाकली होती की मला साक्षी काय मागायली होती तुम्हाला तर माहितीच आहे. कोणी कोणी ब्लॉग बघितला सांगा. आज बघा भाऊ मी कुठं जायलो, साक्षीला म्हणलं मला थोडं बाहेर काम आहे. आता पाऊस आहे सुरू तरी पण आम्ही जायलो. तर ओळखा कोणी रील बघितली मला कमेंट करून सांगा साक्षी काय मागत होती. तर साक्षी मागत होती आपली काल अंगठी मागत होती, बरोबर आहे का. तर मी काय म्हणलं होतं अंगठी मागितल्यावर की बघू आपण, मी देणार म्हणलं एकच शर्यत तुला देणार अंगठी. ती म्हणली काय शर्यत आहे. तर मी म्हणलं ह्या रीलला कमीत कमी 10,000 कमेंट जर आल्या तर मी साक्षीला स्वतः अंगठी करणार आहे म्हणलं. तर काय तर खरंच राव मला कधी वाटलं नव्हतं की 10,000 कमेंट करताल तुम्ही. पण तुमच्या बी मनात साक्षीबद्दल लय जास्त प्रेम आहे आणि साक्षीचे व्हिडिओ तुम्हाला पण जास्त आवडतात. आणि तुम्ही लगेच मला वाटलं 2-4 दिवसात होते, पण तुम्ही 4-4 दिवस लागते मला वाटलं. पण 2 दिवसात तुम्ही 10,000 कमेंट 15,000 कमेंट केल्या. साक्षीला अंगठी करा दादा, करा दादा. तर बघा या अशा पावसामध्ये जावं लागायला मला. आता मी काय सांगितलं आहे, माझी नियोजन केलं थोडंफार काय ना काय करून. म्हणलं साक्षीला, तिनं मला काहीच मागितलं नाही ह्याच्या आधी तुम्हाला तर माहिती आहे. आणि साक्षीला न सांगता मी आता घरी जाणार आहे आणि मी अंगठी घ्यायला चाललो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि कसा वाटतं ब्लॉग एकदा कमेंट करा. आणि मी अंगठी साक्षीला देणार आहे, ती पण गपचिमत. तर तुम्ही बघत राहा साक्षी किती खुश होती कशी नाही. आपण बघूया, चला आता दुकानामध्ये डायरेक्ट जातो मी, घेऊया चला. बरोबर दुसरा साक्षीचं एक स्वप्न, साक्षी मला पहिल्यांदा होऊन मागितली मला अंगठी करा सोन्याची. ती पण तर मला कधीच तिनं काही मागितलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे कसल्या वाईट काळात मला तिने साथ दिलेली आहे. तरी पण तर मी माझं कर्तव्य आहे की तिचे स्वप्न पूर्ण करायचं. आईला पण केली मी मागं, तुम्हाला तर माहिती आहे आईला पण केली. आता साक्षीने मला मागितलं तर साक्षीला पण करणार काय पण झालं. तर चला आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला बघा मित्रांनो, आम्ही जायला आहो आणि पाऊस आलाय वाट्यामध्ये. किती झालाय पाऊस येऊ जा, पण आपण काय थांबणार नाही. डायरेक्ट साक्षीसाठी आणणार म्हणजे आणणार, साक्षीचं स्वप्न पूर्ण करणार. ब्लॉग तुम्ही पण शेवटपर्यंत बघायचं. साक्षी किती खुश होती कशी नाही तुम्ही पण कंटिन्यू बघा. आता आम्ही जातोय, तुम्हाला सगळा ब्लॉग दाखवणार आहे. कसं वाटते ब्लॉग सांगा. भरपूर दिवसातून ब्लॉग पण नाही, चला बघत राहा. तर नमस्कार मित्रांनो, तर दुकानात काही व्हिडिओ काढायला जमला नाही कारण की उगाच आपल्याला नको वाटतंय दुकानामध्ये. तर बघा मी काय आणलेलं आहे. तर आता मी साक्षीला गपचूप देणार आहे. टाणा. तर कमेंट करा, सांगा की बघा तुम्हाला दाखवतो आता मी. बघा कसं हाय साक्षीसाठी, माझ्या साक्षीसाठी. बघा बायकोसाठी कशी वाटली तुम्हाला अंगोटी आहे का. आता साक्षीकडे जाऊया, साक्षी कशी करते कशी नाही बघूया. आणि तुम्ही पण बघा साक्षीचे रिॲक्शन. डायरेक्ट आता गपचूपमध्ये द्यायचे साक्षीला काय आपण सांगितलं नाही आणायला किंवा काय, साक्षीला पण माहीत नाही. आता मी कशी आणली फक्त माझी मला माहिती आहे. मित्रांनो बायकोसाठी मी काय केलं आहे माझी मला माहिती आहे. आता मी आणलेलं आहे. चला डायरेक्ट घरी जाऊया, साक्षीपाशी कशी करते कशी नाही बघूया. चला डायरेक्ट टॉपचा म्हणजे टॉपचा साक्षी त्याने सोन्याची अंगठी. मला नाही विचार करा, मला नाही, मी बायकोसाठी आणलेली आहे. आता साक्षी खुश होणार आहे, एकदम खुश होणार आहे. तिला वाटलं होतं मी मजाक करायलोय व्हिडिओमध्ये, मजाक नाही, मी रिअलमध्ये करून दाखवलेलं आहे. आता आणलेली आहे, तुम्ही पण बघा साक्षी कैसा करता आहे कैसा नाही. चलो बघत राहा. व्हिडिओ आवडतं लाईक करा, कमेंट करा आणि साक्षी कशी करते कशी नाही शेवटपर्यंत बघा. ब्लॉग बघायला विसरू नका. चला तर मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे. हे बघा साक्षीसाठी आणलेली अंगठी. आणि साक्षी बघा कुठे बसलेली आहे, मोबाईल बघत बसलेली आहे साक्षी. तर आता आपण तिला गपचिप जाऊन मी देणार आहे अंगठी. किती खुश होती कशी करते बघूया. तुम्हाला तर दाखवली मग अंगठी. आता डायरेक्ट जाऊया साक्षीकडे, साक्षीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू आणि कशी करते कशी नाही. चला बघू.
तर भरपूर दिवसापासून तिचं स्वप्न होतं की सोन्याची अंगठी घालायची. तर तिनं मला पहिल्या स्टार्टिंगला म्हणली मला सोन्याची अंगठी घ्यायची. तर तिनं मला काहीच नाही मागितलेलं याच्या आधी, पहिल्यांदाच मागितलं आहे. त्याच्यामुळं म्हणून मग मी देणार आहे. तर आता ब्लॉग कंटिन्यू बघा, साक्षी कशी करते, किती खुश होती. आता जाऊया डायरेक्ट आणि बघूया, चला. तेरे बिना फेकी सी थी. साक्षी काय करायला? आपण कोणता इंस्टाग्रामला व्हिडिओ कोणता टाकला होता काल? उठून बसा, उभा. अंगठीचा काय म्हणून टाकला होता? मला 10,000 कमेंट आल्या तर तुम्ही अंगठी देणार. होय, तुला घाल वाटते अंगठी? हो, कोणती? सोन्याची. सोन्याची अंगठी घाल वाटते बघा. मी कधीच घातली नाही अंगठी सोन्याची. तेवढे आणणार पैसे आपल्याला, पैसे आहेत का तेवढे? हा सोन्याची अंगठी घालायची. आणि किती कमेंट आहेत आता? किती आलेत? 16,000 कमेंट आहेत. 16,000. आपण मला आता 10,000 लय आले की. कमेंट आले, पण पैसे पाहिजेत ना. हा बरं राहू द्या, नको हा नको. बघा, अशी बाईक पाहिजे. आता पैसे नाहीत, आणू पुन्हा आपण. बर, हा बरं का? हे बघा का काय आणली आणले का नाही? बघा. मला अंगठी आणली ने. आता तर म्हणलं की पैसे नाहीत दा. नव्हते पैसे, त्याच्यासाठी काहीतरी करून आणलं बायकोसाठी. बघा, घालू हो घाल, दाखव सगळे. तर बघा याने खरंच मला अंगठी आणली तर मला वाटत नव्हतं याने आणते म्हणून, पण आणले. कसं वाटायला तुला? लय चांगलं वाटायलंय. ते बी तुमच्यामुळं मला भेटली अंगठी, तुम्ही कमेंट केल्यामुळं. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. असंच आमच्या जोडीवर तुमचं प्रेम राहू द्या. तुला कसं वाटायलंय? कसं वाटायलंय? हा बघा, खुश झाली पिल्लू माझं. बघा, आमची साक्षीबाई लय दिवसात मला काय मागितलं नव्हतं, तर तिचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि लय दिवसापासून हिला सोन्याची अंगठी घालू वाटत होती रागिणीला. तर बघा हा, तो आहे तर मी आहे तर साक्षी आहे. तर चला, तर मित्रांनो, आईला पण केलेली आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मागं आधी आईला केली होती, आता साक्षीला. तर मला बरं वाटलं, आईला आणि साक्षीला आहे तर मला आहे. ह्यांनी असतं तर मला काही टेन्शन नाही. आई आणि साक्षी माझ्यासाठी दुसरं कोणी नाही, बरोबर आहे का? तर तुम्ही पण तुमच्या आईला किंवा बायको असेल, लग्न नसेल झालं तरी आईला जपा. आणि मी दोघीला पण जपतो, हिला पण आईला पण. का नाही? कमेंट करा आणि सांगा. चला, धन्यवाद. भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. का नाही? बाय बाय. बाय बाय. आता तुम्ही रडू नका. नाही. हा, मग बंद करा. हो.